वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा टर्फ प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामधील ग्रँड फिनाले आपल्या भेटीला आला. एका बाजूला अल्पेश 11 आणि त्यांच्या समोर असणाऱ्या JMCC MI या दोन संघादरम्यानची मॅच. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आर पार सीमारेखा पार षटकार. क्या बात है. कडक सुरुवात. बेस्ट वर्सेस बेस्टच्या युद्धामध्ये दोन हॉट फेवरेट फायनलिस्ट शेवटचा आणि अंतिम सामना खेळतात आणि त्या सामन्यामध्ये सुरुवात झाली आहे. षटकाराने 6 धावा आल्यात आणि 6 धावाने धावफलक पुढे जात असताना एक नो बॉल सुद्धा आलाय. म्हटल्यानंतर 7 वरती धावफलक. दीपक बांबरेचा पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला साईड नेटला लागून जातोय. समोरच्या नेटवर 4 धावांसाठी चौकार. बघा एक नवीन संकल्पना, नवीन युक्ती. आता स्कोरिंगला थोडीशी अडचण जरूर आहे कारण 2 इनिंगमध्ये ही मॅच खेळवली जाते. डिजिटल स्कोरिंगसाठी थोडी अडचण आहे, तरीसुद्धा काहीतरी त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन काढूयात. परंतु या संकल्पनेचं कौतुक आणि त्याचं स्वागत सुद्धा तितक्याच चांगल्या रीतीने करूयात. समोर डाऊन द ग्राउंड. वन मोर ब्लास्ट, वन मोर बिगी सिक्सर. 6 धावा. जयेश बनसोडेच्या बॅटमधून आता हल्ले व्हायला लागलेत आणि हल्ले होत असताना दीपक बांबरे सारख्या गोलंदाजावरती हे हल्ले ते थोडी चिंतेची बाब अल्पेश 11 या संघासाठी. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर झालाय 3. 17 धावा. वन मोर. अजून एक षटकार. 23 धावा. 4 चेंडू आणि 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. काय सुरुवात आहे. यापेक्षा चांगली सुरुवात काय असू शकते. जयेश बनसोडेने आता मन बनवलंय. सेमीफायनल पासून त्याची चार्जिंग वाढली आहे. समोर यावेळेला मोठी चूक. सिद्धांत वारंगच्या हातातून चेंडू निसटलाय आणि म्हणतात ना घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात. चांगल्या चांगल्याने भल्या भल्या खेळाडूंकडून चुका होतात. चूक होत असताना चेंडू सीमारेखा पार केला. षटकार. वन्स अगेन वन मोर डिलिव्हरी बट इट्स वाईड. लास्ट बॉल बाकी आहे. 30 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. नो बॉल. 32. आता 5 चेंडू आणि 32 धावा म्हणजेच ग्रेट स्टार्ट. या विना चांगली सुरुवात फायनलच्या सामन्यासाठी काही असूच शकत नाही. जयेश बनसोडेने खूप चांगलं प्रभावित केलं. यावेळेला साईश गवस आणि मला वाटतं इथं फलंदाज बाद होताना दिसेल. पहिला हादरा शेवट गोड झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 वरती धावफलक. जीवदानी माऊली क्रिकेट क्लब MI या संघाचं नवीन फलंदाज शुभम खांडेकर मैदानाच्या दिशेने आलाय. सिद्धांत वारंगच्या हातामध्ये चेंडू आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः सिद्धांत वारंग. बघूयात कशा पद्धतीची गोलंदाजी होते. काय पलटवार केला जाईल का, काय कमबॅक केला जाईल का. पहिला चेंडू आणि त्याला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस होता. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. एकदा धावून कंप्लीट केली गेली. करून दे रे मेहीर कुठे असतील तर प्लीज इकडे या. नेक्स्ट बॉल निर्धाव स्वरूपाने येतोय. शुभम खांडेकर स्ट्राईक हँडवरती आहेत. करून दे रे मिहीर इन्स्टापेजचे ओनर मिहीर घाग. यावेळेला वेगवान चेंडू आणि त्या चेंडूला उजवष्टीच्या बाहेर जाताना आपण पाहतोय जिथे वाईटची सांगता होती पंचांकडून. मिलिंद चांगली अंपायरिंग सकट सत्रापासून. यावेळेला पुन्हा एकदा जडमधल्या चेंडूला बिचुरी खूप चांगली फिल्डिंग केली. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अजून एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने. 35 वरती धावफलक. चेंडूचा खेळ झाला 3. यावेळेला एज घेऊन चेंडू मागे गेला होता आणि त्या चेंडूवरती मात्र कोणती धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शुभम खांडेकर फेस करतात सिद्धूला. इझी नाही आहे सिद्धूला फेस करणं. इझी नाही आहे सिद्धूच्या अगेन्स्ट धावा बनवणं.
बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून जात होता. सिंगल येते. षटक संपलंय. दुसरं. एक बॉल बाकी आहे का? 5 बॉल झालेत. 5. शेवटचा बॉल बाकी आहे. धाबा धापल करते 36. शेवटचा अंतिम चेंडू आणि अशा पद्धतीने षटक संपले. दुसरं. खूप चांगली गोलंदाजी. फक्त 4 धाबा खर्ची. 36 वरती 1 गडी बाद. JMCCMI. पहिला चेंडू फुलटॉस. काही काळ हवेमध्ये आणि चेंडू साईड नेटला लागून पुन्हा एकदा खाली येतोय. तोपर्यंत एक धाव. स्ट्राईक रोटेट होतीये. पहिल्या षटकातील झालेल्या धुवाधार फलंदाजीनंतर यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड फुलटॉस बॉलचा खरपूस समाचार. षटकार 6 धावा. पुन्हा एकदा ओ अल्पेश. व्हॉट अ कॅच नंतर सेलिब्रेशन. काय जबरदस्त झेल टिपला अल्पेशने. 2 कॅच त्याने टिपल्यात. फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता विशेष अतिथी सन्माननीय किशोरांना पाटील साहेब आणि त्यांच्या साथीनं माजी नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम यांचे या ठिकाणी आगमन होतं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. फुलपाड्यातील क्रिकेटसाठी आणि फुलपाड्याच्या सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे खंबीर व्यक्तिमत्व किशोरांना पाटील आणि त्यांच्या साथीनं माजी नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत. धावपलकरती धाबा 43. विकेट आली आहे जयेशची. अंशुमन नवीन फलंदाज. 3 बॉल झालेले आहेत. फुलटॉस समोरच्या दिशेने. बघा राजूने जेवढे चेंडू हाताळले त्याच्यामध्ये फुलटॉसची संख्या मोठी आहे. पहिल्या षटकामध्ये 32 धावा आल्यानंतर तिसऱ्या षटकापर्यंत अशा प्रकारे धावपलकाला समोर समोर समोर. व्हॉट अ कॅच. दीपक भांबरे. अजून एक मोठी विकेट. शुभम खांडेकरला मैदानाबाहेर जावं लागतंय. खूप मोठा गतिरोधक म्हणून काम केलं राजूनं. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच्यावरती मोठे प्रहार येऊ दिले नाही. एक षटकार वगळता बाकी चेंडूवरचं नियंत्रण वाखण्याजोगं राहिलं आणि अखेरकार आपल्या टीमला खूप चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. 45 वरती धावपलक. 3 षटकं संपली. 45 वरती धावपलक. टीम JMCCMI. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. सोम्या बॉलिंग मार्कवरती आलाय. मगाशी जशी चर्चा केली होती सिद्धांत वारंगने किंवा जॉन्टीनं सांगितलं होतं की काय नवीन प्लेयर मिळालेत का. हो त्याच्यामधलं हे एक उत्तर आहे सोम्या. टर्फ क्रिकेट खूप चांगल्या रीतीने खेळतात. चेंडूला कशा पद्धतीने पिक करायचं, कसा फटका सिलेक्ट करायचा, कोणत्या दिशेने पाठवायचा, कोणत्या चेंडूवरती हल्ला करायचा, कोणत्या चेंडूवरती नाही, हे चांगल्या रीतीनं पेश केलं ते सोम्यानं. ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा प्रभावित केलंय. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 मध्ये 3 धावा त्यानं खर्च केल्या. अंशुमनचा चेंडू. ओ यावेळेला रनआउटची संधी. फेकी थोडीशी वायडेश आणि त्यामुळे एकदा धावून कंप्लीट. सिंगलने धावलं पुढे जाईल. पहिली इनिंग चालू आहे. संतोष. विजू 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 चेंडूच्या मागे होता की चेंडू विजूच्या मागे होता समजायला मार्ग नव्हता. पण अखेरकार चेंडू हा धरणीला दान झाला. तिथे झेल सुटला. शेवटचा अंतिम चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार. चांगली फिल्डिंग राहुलची. रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. येस फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकाची धावा 51 रन्स.
चला सुरुवात करायची आहे. जयेश, बॅट्समन आले आहेत, अंपायर रेडी आहेत, आपली फिल्डिंग सजून घ्या. चला मॅचला सुरुवात. दुसऱ्या इनिंगला होतीये सुरुवात आणि दुसऱ्या इनिंगमध्ये निखिलचा पहिला चेंडू एका धाब्यासाठी खेळलाय, तिथे रनआउटची संधी मिस झाली. दीपक बांबरे, जेवढ्या धावा खर्ची केल्यात तेवढ्या धावा काढण्याची गरज आहे आणि काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा दिसत आहेत, पण निखिलचा प्रभावी मारा हा थोडासा भारी पडतोय अल्पेश 11 या संघावरती. आमचे विशेष अतिथी जे नेहमीच या सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभे असतात, नेहमीच या खेळाडूंच्या बरोबरीनं असतात, या खेळाडूंच्या पाठीशी असणारी मोठी थाप म्हणजे माजी नगरसेविका प्रतिभाताई पाटील, किशोरअण्णा पाटील हे या ठिकाणी उपस्थित झालेत. इतक्या मोठ्या पावसामध्ये म्हणजे इतका जास्त पाऊस सकाळपासून आहे तरीसुद्धा या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी या अंतिम सामन्याला भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. अजून एक वन मोर, लगातार दुसरा षटकार. तू शेर है तो मैं सव्वा शेर हूं, अगर तू सव्वा शेर है तो मैं बब्बर शेर हूं. 14 धाबा धावपलकावरती, 14 रन्स स्कोर बोर्ड. निखिल वरती हल्ला झालाय कल्ला. सिद्धांत वारंग ऑन फायर. सिद्धू 4 बॉल 14, 2 चेंडू अजूनही खेळणारे शिल्लक. निखिल समोर सिद्धू, पुन्हा एकदा फुलटॉस, अजून एक तोडीस तोड उत्तर. ईट का जवाब पत्थर से. काय जबरदस्त बॅटिंग, लगातार 3 षटकार. पहिल्या षटकामध्ये प्रेक्षकांच्या माहितीसाठी 32 धावा केल्या होत्या JMCC यमायने आणि त्या 32 धावांचं उत्तर 20 धावाने आतापर्यंत दिलंय. पण त्या 32 धावानंतर जो गतिरोधक आला होता तो सिद्धूच्या रूपानं, तो राजूच्या रूपानं, तो सोम्याच्या रूपानं. वन मोर, अजून एक षटकार, लगातार 4था. हे बॅटल आहे 2 फलंदाजांमधील, 2 कर्णधारांमधील, 2 फुलपाड्यातील मातब्बर ऑलराऊंडर मधील, अष्टपैलू खेळाडूंमधील. एका बाजूला जयेश बनसोडे, दुसऱ्या बाजूला सिद्धांत वारंग. अनुभव आहे सिद्धूकडे, तसेच अनुभव आहे सिद्धूकडे, तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट नवोदित खेळाडूंमध्ये फुलपाड्यामधील सर्वोत्तम खेळाडू म्हणजे जयेश. हो यावेळेला दीपक 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 बांबरे यानं चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. यावेळेला दिवेश समोर. दीपक बांबरेकडे सुद्धा अनुभव आहे. JMCC मध्ये नवीन खेळाडूंची संख्या जास्त, तर दुसऱ्या बाजूला अल्पेश 11 कडे जुने जाणते, जुना चावल असे खेळाडूंची संख्या जास्त आहे. आकाश खूप जवळून या मॅचचा आनंद घेतोय, आकाश साळुंखे, आणि तो आनंद घेत असताना आता कोणत्या तरी एका संघाला सपोर्ट करायचा, पण करू तरी कसा असा विचार त्याला पडलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू साईड नेट लागून एका धाब्यासाठी जातो, सिंगल. धाबा धावपलकावरती जर आपण पाहिल्या तर 35 वरती धाबा आहेत. सिंगल अजून एक मिळेल. दिवेश वरती आक्रमण. टोटल रन्स किती? 38 रन 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला डिक्लेअरच्या दिशेने क्या बात आहे. नयन तांडेलच्या हातामध्ये चेंडू सरळ गेला, कोणतीही चुकी केली नाहीये.
चेंडूला अडवले तोपर्यंत एकदा मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी. 39. खूप चांगला कव्हर. बघा उत्तर काय असतं हे सिद्धूकडून शिकावं असं मी म्हणावं लागेल. JMCC यमायने पहिल्या 2 षटकामध्ये 35 धावा बनवल्या होत्या, त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 32 होत्या. तर दुसऱ्या बाजूला अल्पेश 11ने बनवल्या आतापर्यंत 40 आणि इथं कोणती धाव नाहीये. 2 षटकं संपली, 40 धावा धावपलकावरती. बिनबाद अल्पेश 11. सर्वात मोठी पार्टनरशिप आतापर्यंत झालेल्या मॅचेस पैकी अल्पेश 11 या संघाच्या दोन्ही सलामीवीरांची. बघा सागर उत्तर कसं आहे. उत्तर 35चं उत्तर 40ने दिलंय. अशी काहीशी मनामध्ये इच्छा असावी, ही कमिटमेंट असावी की त्यांनी मारले तर आम्ही सुद्धा मारू शकतो. आमच्यामध्ये सुद्धा आहे दम. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, या साईडचा वाईड बॉल. ओ लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पुन्हा एकदा वाईड. दीपक बांबरे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अंशुमनने चेंडूला अडवलं, फेकी केली वेगानं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, बाबूराव चेंडूला अडवतात तोपर्यंत एकच धाव. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. 43. 51 पहिल्या इनिंगमध्ये धावा होत्या, त्या धावांवरती धावा म्हणजेच लीड घेण्याचा प्रयत्न अल्पेश 11चा असणार आहे. काय JMCC MI त्या धावांच्या वरती जाऊ देईल की बढत आपल्याकडे ठेवेल. उजव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. जयेशने खूप चांगला प्रयत्न केला. माइंड गेम चालू आहे. 2 जबरदस्त खेळाडू, त्यांच्यामधील हे द्वंद्व युद्ध, आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत तरी जयेश हा बी ठरलाय. ओ यावेळेला लेग ब्रेक, लेग कटर, सरळ यष्टीचा वेध, जास्त जागा बनवली. फलंदाज दीपक बांबरे बाद. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला, फेकी सुद्धा केली गेली आहे. तोपर्यंत सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचलाय 46 वरती. 46 बॉल, 4 बॉल झालेत. 2 बॉल बाकी आहेत. चला 2 स्कोरर आहेत, एक मॅन्युअल एक डिजिटल, आणि दोघांची पुष्टी आली आहे. 2 बॉल बाकी असल्याची. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड येतोय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होतीये. कोणाकडे असणार आहे बढत, कोण असणार आहे इंग्लंड, कोण असणार आहे भारत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड बॉल. लगातार वाईडचा मारा. JMCC हो 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 शेवटी दिलाय सन्मान. तिथं आलाय डॉट. फुलटॉस, ओ जॉन्टीच्या हातामध्ये, आणि त्या चेंडूवरती मात्र एक्स्ट्राचरपणे धाव धावपलकामध्ये ॲड होईल. 5-50. ओ पुन्हा एकदा वाईड. 51 स्कोर लेवल. क्या बात आहे. काय उत्तर दिलं अल्पेश 11नं JMCC यमायला. नो बॉल, नो बॉल. एक्स्ट्राचा बडीमार. जयेश बनसोडेने हे षटक खूप मोठ्याने लांबावलंय. आतापर्यंत या षटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेंडू हाताळले गेलेत. पुन्हा एकदा वाईट. हो पुन्हा एकदा नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. मला वाटते 21 बॉल तरी आतापर्यंत टाकलेले आहेत की काय. जयेश बनसोडे शेवटचा अंतिम चेंडू सिद्धूसाठी. शेवटच्या चेंडूवरती एकदा धावून कंप्लीट केली आहे. षटक संपलं 3रं.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 55. अजूनही 6 चेंडूचा खेळणे शिल्लक. फायनल आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची, जिथे तुम्हाला 4 इनिंग बघायला मिळतील आणि 4 इनिंग बघायला मिळाल्यानंतर पहिला चेंडू समोरच्या दिशेने, चेंडू गेला सीमारेखा पार, जयेश शाह जवळून चौकार. एक षटकार मला आठवतो, सिद्धूने 4थ्या बॉलवरती तो हाताला लागून चेंडू पाठवला होता. नो बॉल आहे, इट्स अ नो बॉल. 60. एक चेंडू आणि 60 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धांत बारंग स्ट्राईक हिंटवरती, समोर सागर राणे जॉन्टी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये गेला परंतु साईशला चेंडू नाही पकडता आला. सिंगल धावते. बघा गेलच्या चेहऱ्यावरती हसू आहे, स्माईल आहे दोन्ही बाजूने. आता 1 हप्ता झाला त्यानंतर स्माईल तर राहणारच आहे चेहऱ्यावरती. केतन बटावले समोर, हातामध्ये चेंडू, अंशुमन नाही, लांब राहिले अंशुमन आणि त्यामुळे एक धाव सहज पूर्ण केली. सोम्यानं प्रभावित केलं बॅटिंगनं. आणि आता लीडमध्ये आहे अल्पेश 11. फायनलचा सामना कसा जिंकावा, कसा खेळावा, झाल्या कारणानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एका धावेसाठी गेला आणि जोपर्यंत राहुल चेंडूवरती जातो तोपर्यंत एक धाव येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. धावफलकाची धावा 65 वरती जाऊन पोहोचल्यात. 65. शेवटचा आणि अंतिम चेंडू, जॉन्टी समोर आता सिद्धू. बघा दोन्ही संघांसाठी हा महत्वाचा मोड आहे. नो बॉल आणि तिथे स्ट्राईक रोटेट होताना दिसत नाहीये, स्ट्राईक रोटेट होताना दिसत नाहीये. त्यामुळे एक धाव जरूर ॲड होईल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, जॉन्टी समोर सिद्धू. पुन्हा एकदा उजव्या बाहेर, व्हाईट चेंडूची सांगता होताना दिसते. बघा ज्यावेळेला पायाचा नो येतो त्यावेळेला काहीतरी पायात बेड्या घातल्यासारख्या वाटतात बॉलर्सला, आणि तशीच काहीशी स्थिती. हो यावेळेला चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय का, चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न, तिसरी प्लस 2+1 टोटल 3. ये क्या हुआ, ऐसे ना किसी ने सोचा था. 70 धावा धावफलकावरती.
चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. अल्पेश 11 70 झाल्यात. 19 ची लीड आहे. 19 रन्स 19 धावांची लीड आहे. अरे फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग नाही. सिद्धांत वारंग बघा, जर का लाईट मध्येच गेली त्यानंतर आयोजन कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला ऐकावा लागेल. दोन्ही संघांना विनंती आहे आता कोणत्याही प्रकारे बघा. पुन्हा एकदा अल्पेश 11 आपल्याला विनंती आहे, आपण टीम मीटिंग करू नका. चला मॅचला सुरुवात. दुसऱ्या इनिंगची सुरुवात होते. समोर जयेश बनसोडे आणि सिद्धांत वारंग. पहिला चेंडू नो बॉल. क्या बात आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जयेश बनसोडे. हो 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 वेगवान चेंडू वेगवान चेंडू. यावेळेला नो लाईनच्या पुढे थोडा जयेश तयार होते पण त्याच्यावरती मोठा फटका आलेला नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. नोला बॅक केलं या चेंडूने. दुसरे इनिंग मार्गस्थ आहे. समोर डाऊन तिकडे. व्हॉट अ शॉट. टायगर जिंदा आहे. जयेश बनसोडेने दाखवलं वेगाचं प्रत्युत्तर. तावाने षटकार आला. 6 धावा आल्या. 19चा फासला कमी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वन्स मोर. चेंडू हवेमध्ये. ओ अल्पेश कळंबे. अल्पेश कळंबेपेक्षा विजूचं एक्सप्रेशन बघण्यासारखं होतं. महत्वाची कॅच होती. जयेश बनसोडेला बाद करणं. कोनर. ओ कोनर आहे विजू. क्या बात आहे. माहित नव्हतं. यावेळेला पुन्हा एकदा बॅट फिरली आहे. फुलटॉस बॉल साईड नेटला लागून एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. सिंगल येते. 4 बॉल झालेत. 9 धावा आहेत. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे. सिद्धूवरती काय असून एखादा मोठा प्रहार येतोय का. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद. जयेश बनसोडे डिपार्ट्स. जयेश बनसोडे बाद झाला आणि आता त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अंशुमन येतील. 5 चेंडूंनी 9 धावा आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अंशुमनने अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. षटक संपलं पहिलं. 9 धावा. धावफलकावरती JMCC MI या संघाचा धावफलक. चला नवीन गोलंदाज कोण येतील. समोर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलंय. फक्त एकच धाव मिळेल. सिंगल धाव मिळेल. डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल. चला बॉल आला. घ्या बॉल. फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा टर्फ प्रीमियर लीग आपण बघत आहात. मोठा फटका समोरच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड. ओ हो हो व्हॉट अ शॉट. शुभम खांडेकरच्या बॅटमधून येतोय चौकार. बघा महत्वाची बाब काय या षटकामध्ये तुम्हाला त्या उरलेल्या 10 धावा कव्हर करायच्या आहेत आणि त्यासाठी केलेला प्रयत्न मला वाटतं आतापर्यंत 5 आलेले आहेत. हो 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 हो. नो बॉल नो बॉल नो बॉल. ही अडचण राहिली आहे. धावफलकाची धावा 15 15 रन. अजूनही 4 धावा मागे आहेत JMCC. समोर व्हाट अ शॉट. शुभम खांडेकर. हम में है विश्वास. पूरा है विश्वास. हम होंगे कामयाब आज के दिन.
बघा आता लीड कोणाकडे आले, JNCC कडे लीड दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला सोम्याने अडवलं, फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. एक धाव महत्वाची आहे. आता खरं टार्गेट सेट होणार आहे इथून. जर का तुम्ही बघाल 30-32-35 पुन्हा एकदा यावेळेला अंशुमन, चेंडू सीमारेखा पार, षटकार. 5 चेंडू आणि 28 धावा धावफलकावरती, म्हणजे ते 19 मायनस केलं तर 9 होतील. ओ इट्स डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल. ओव्हर झाली आहे, 2 षटकांचा खेळ झालाय. अठ्ठावीस म्हणजे 9चं टार्गेट, 9 झाल्यात आतापर्यंत. बघा टोटल स्कोर त्यातून त्या 19 मायनस होतील. जे लाईव्हला बघत असतील त्यांच्यासाठी सांगतोय. चला राजूच्या हातामध्ये चेंडू, समोर शुभम खांडेकर. पहिला चेंडू नो बॉल आहे. नो बॉल म्हणजेच एकदा धावफलकामध्ये ऍड होईल अतिरिक्त स्वरूपाची. नेक्स्ट बॉल फुलटॉस आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सोम्याने चेंडूला अडवलं, सोम्याने अडवत असताना फेकी केली, तोपर्यंत एक धाव आली. जितक्या धावा बनतील त्या धावांना तुम्हाला घेऊन नेक्स्ट इनिंगमध्ये लढायचं आहे. यावेळेला प्रयत्न हाच असणार आहे की इथून ॲटलिस्ट 3 मोठे फटके यावेत, 3 षटकार दिसावेत, जेणेकरून JMCCला परत येण्याची संधी मिळेल. त्या धावा मोठ्या प्रमाणात बनतील. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नव्हतं हे आत्तापर्यंत आपण बघितलं, आणि त्यामुळे त्या अडचणी वाढताना दिसल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये धावफलकावरती धावा 32. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला वाईड +1 अशा 2 धावा येतील. वाईड +1 अशा 2 धावा येतील. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने, केतन बाटावले. आजच्या दिवसामधला मला वाटतं 5वा कॅच केतनने सोडलाय. काउंट जर कराल तर त्याच्या हातून अच्छा तरी पण असतो. अरे 3 बॉल 4 बॉल, किती बॉल? 3 बॉल 4 बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जाईल. सिंगल धाव येताना दिसते, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. इंजरी आहे मोठी हाताला शुभम खांडेकरच्या, त्यामुळे तितका प्रभावी परफॉर्मन्स राहिला नाही आहे त्याचा या शेवटच्या 2 मॅच. मोठा फटका, येस, गॉन फॉर 6, 6 रन, षटकार. धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एका षटकाचा खेळणं शिल्लक आहे. शुभम खांडेकर कडून अपेक्षा एकच आहे, 42 झाल्यात. 42 शेवटचा अंतिम षटक बाकी. चांगला स्कोर आहे मी म्हणेल, इथून लढण्यासाठी बळ मिळेल जरूर. सोम्या, त्याच्या हातामध्ये चेंडू, सोम्यासमोर शुभम. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. मोठ्या विकेटचं पतन, शुभम खांडेकर बाद. हो, यावेळेला चेंडू अडवला गेलाय आणि रनआउटची संधी, अंशुमन सुद्धा बाद. शेवटच्या षटकामध्ये आलेला विकेट अडचणीचं कारण ठरू शकतात. बघा चांगल्या स्थितीमध्ये आले होते मागील षटकापर्यंत, तरी 42 वरती धावफलक आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक. निखिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिल आणि सायुषला आता आपली ताकद दाखवावी लागणार आहे. किमान 2 मोठे फटके इथून तुम्हाला एका चांगल्या आणि समाधानकारक धावफलकापर्यंत नेऊन सोडतील. उजवाष्टीच्या बाहेर, जास्तच बाहेर, नो बॉलची सांगता, पंचांकडून इशारा आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, टिपलाय जेल. क्या बात आहे. या टाळ्या विकेटसाठी नव्हत्या तर केतन बाटावलेने कॅच घेतला म्हणून टाळ्या आल्या. क्या बात आहे.
इकडे प्रत्येक गोष्टीची प्रशंसा होते. साईश गवसबाद, संतोष यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. ग्रँड फिनाले आहे PTPLचा ग्रँड फिनाले, जिथे पहिला चॅम्पियन पहिल्या पर्वातला. प्रत्येक वेळच्या पहिल्या गोष्टी नेहमीच याद असतात, लक्षात राहतात. त्यामध्ये काय येस काय झालं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल धाव येताना दिसते आणि असं असताना धावफलक पुढं जाईल 44 वरती. 2 बॉल बाकी आहेत. काय निखिल इथे एक मोठा फटका मारेल का, गरजेचं आहे. फुलटॉस मारेल का, येस मी मारणार. आता 1 बॉल शिल्लक असताना सुद्धा षटकाराचीच अपेक्षा असणार आहे. 50 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजेच काय 33 झाल्यात. समाधानकारक धावफलक तरी बनू शकतं, बघूयात काय घडतंय. लढण्यासाठी बळ मिळण्या इतपत धावा JMCCने बनवल्यात. ओ वेट केला, फुलटॉस बॉल बॅटवरती नाही घेतला, वेट केला टप्प्याचा, त्यामुळे 1 धाव आली आणि ओहो इथे एकच धाव मिळेल. 51 धावा, 51 मधून 19 मायनस म्हटल्यानंतर 33चं लक्ष. 33 इज द टार्गेट फॉर विन. चोवीस चेंडू आणि 33 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत वारंग, त्याच्या साथीनं दीपक भांबरे. JMCC MI. दिवेश बॉलिंग मार्क वरती आहे. चला मॅचला सुरुवात करा. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे जात होता, तिथे सिंगल धाव घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही आहे. बाबूरावने खूप चांगली फिल्डिंग केली. डॉट बॉल येताना दिसतोय. दिवेशच्या हातामध्ये चेंडू. पहिलं षटक हाताळण्यासाठी दिवेश आलाय. नाही नो बॉल आहे यावेळेला. नो बॉलवरती कोणती धाव नाही. एक्स्ट्राच्या रूपाने धाव धावफलकामध्ये ॲड होईल. 1 चेंडू आणि 2 धावा अशी सुरुवात. चांगली सुरुवात आहे. आता ती सुरुवात बॉलरकडून झाली आहे. सिद्धांत वारंग ॲज अ आयकॉन म्हणून आतापर्यंत तरी यशस्वी कामगिरी त्याची दिसली आहे. फुलटॉस येस, इट्स अ 6 धावा. षटकार आलाय, पहिला षटकार. देवेशच्या समोर सिद्धांत वारंगच्या बॅटमधून जडमळ टाकण्याचा प्रयत्न. शानदार डिलिव्हरी. ॲज अ बॉलर म्हणून देवेशने प्रभावित केलंय. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर करणारे आमचे महेश यादव मॅडी, थँक्यू सो मच. निखिल पवार यांच्याकडून बॉल. आपलं सुद्धा मनापासून आभार. किशोरांना पाटील आपलं मनापासून आभार, आपण ट्रॉफी स्पॉन्सर केला त्याबद्दल. राजन स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट्समॅन बॉलर सिरीजसाठी सिरीजला बॅट आणि बॅट्समॅन बॉलरला टी शर्ट, फिल्डरला सुद्धा टी शर्ट. या सर्वांचं मनापासून आभार. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं संतोषकडून. तोपर्यंत सिंगल धाव मिळेल आणि एका धाव्यानेशी धावफलक जाऊन पोचलंय. 5 बॉल झालेत. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. हा 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स. चांगली सुरुवात आणि आता विजय दृष्टिक्षेपात आला असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. दीपकची इच्छा खूप आहे, परंतु सिद्धूला वाटेल तेव्हा ना. सिद्धूच्या सुद्धा मनामध्ये असणं गरजेचं असणार आहे धाव घेणं.
पुन्हा एकदा संधी. अल्पेश उड्या मारायला लागल्या म्हटल्यानंतर विजय जवळजवळ दिसू लागला असं म्हणावं लागेल. समोर डाऊन द ग्राउंड षटकार. अल्पेश फक्त सांभाळ, खाली काही नाही आहे दुसरं. 27. 6 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 6 धाबा. 18 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. सिद्धांत वारंग वन मॅन शो, वन मॅन आर्मी. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. दीपक भांबरे समोर जयेश बनसोडे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. साईड नेट, अपर नेट, सिंगल. देवेशने चांगली फिल्डिंग केली. थोडे शोल्डर डाऊन आहेत. जयेश बनसोडेने केलेली सुरुवात 32 धावानंतर जर का पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या 3 षटकामध्ये किमान 30-40 धावा जोडल्या असत्या तर ही स्थिती वेगळी असती. परंतु ज्या वेळेला सिद्धांत वारंगने 3 धावांचं षटक हाताळल्याने तिथून जो कमबॅक केला आहे तो कमबॅक या सामन्याला जिंकण्यासाठी म्हणजे म्हणतात ना अल्पेश इलेव्हनच्या बाजूने झुकण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. काउंटर अटॅक काय असतो हे सिद्धूने दाखवलं होतं. मॅच. ओहो अंशुमन, व्हॉट अ कॅच. झेलचे रूपाने गडी बाद. दीपक भांबरे बाद झालाय. 3 धावांची अजूनही गरज आहे. केतन वटावले सदा हसमुख. झेल सुटो, विकेट येवो, बॅटिंग हो ना हो, काही घडो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कॅच. यस, झेल टिपलाय. राहुलनं फलंदाज बाद. केतन वटावले हसत हसत मैदानाबाहेर. सोम्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. 3 धावांसाठीचा संघर्ष. जयेश बनसोडे आणि सिद्धांत वारंग यांच्यामध्ये अनेक वेळा आपण मला वाटते PPLची पहिली फायनल ज्यावेळेला झाली होती त्यावेळेला सुद्धा हे 2 आयकॉन एकमेकांसमोर होते. आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग. आता सुद्धा तेच होते का? ओके, आत्ता झाले त्यावेळेला. सिंगल डिक्लेअरच्यावर पण एक धाव येईल. बॉल 5. शेवटचा अंतिम चेंडू. PPL मध्ये विनर जयेश बनसोडे होता. PTPL मध्ये मला वाटतं आता अल्पेश इलेव्हन जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. बघूयात काय घडतंय. सोम्या. वाईट बॉल. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. एका धावेची गरज. एक स्टेप दूर आहे. मोठा फटका. येस येस येस, गॉन फॉर 6. मॅच फिनिश. अल्पेश कलंबे यानं जिंकल्या फायनल. ओ क्या बात है, सेलिब्रेशन अलग लेवल का. अल्पेश कलंबे, अल्पेश इलेव्हन, क्या बात है. मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन टीम अल्पेश इलेव्हन. हार्ड लक JMCC MI.